तू परत घे रे ते खरखरवाले. अजून थोडा इकडे घेशील. अजून घे म्हणजे तू दिसतोय हे बरोबर इकडे करतो. हो आणि थोडा असा म्हणजे नाका पूर्ण दिसतात का? हो काका पूर्ण दिसतो. थोडा असा केलास की तू पण दिसशील. नाही स्टँड हॅलो स्टँड थोडा असा तिरका. हा थोडा हा अजून थोडा काकाकडे. हा हा थोडे जातात काका. हा दिसतील थोडे दिसत आहेत ना. तू अजिबातच मगाशी दिसत नव्हतं. आता चैतन्य दिसतंय का बघा? दिसतोय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जन्माचा एक कोण बघितला तो म्हणजे कन्या. आज आपण बघायचंय दुसरा कोण बघायचा तो म्हणजे भार्या, पत्नी. कार्येषु मंत्री करणेषु दासी, कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोजेषु माता शयनेषु रंभा, भोजेषु माता शयनेषु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, धर्मानुकूला क्षमया धरित्री, भार्या च शाण्डवती बभूव, भार्या
कन्या विवाह करून सासरी जाते. बघा, एक मुलगी असते बरं का, आणि सगळी सुबत्ता असते, पण तिला ध्येय काय असतं? सौभाग्यवती बनायचंय बरं का. सौभाग्यवती बनायचंय, पण त्याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात, पण हिला लग्न न करता सौभाग्यवती बनायचं शक्य आहे का हो? सौभाग्यवती बनायला हा विवाह करावाच लागतो. मग तुम्ही त्या भविष्यकाराला विचारा, नाहीतर अजून काही भानगडी करा, पण तुम्हाला लग्न केल्याशिवाय तुम्ही सौभाग्यवती होणार नाही किंवा कोणाची पत्नी होणार नाही. मग पत्नी ही अत्यंत चांगली मिळणं हे भाग्याचं आहे बरं का. म्हणजे असं म्हटलं जातं की कीर्तनात आर्या बरं का, उपासनाला वर्या आणि संसारात भार्या, हे चांगलं असलं तरच पुरुषांना गती आहे. म्हणून ज्या घरी वल असे वनितेचे त्या घरी अजिबात जायचं नाही. जिथे स्त्रीचं वर्चस्व ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये जाऊ नये असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. मग ही भार्या ही कशी असते? तिचे 6 गुण सांगितले, जे आपण आता श्लोक म्हटला की कार्येषु मंत्री. ती पतीला एखाद्या कार्यामध्ये प्रसंगामध्ये जसा मंत्री राजाला सल्ला देतो तसं पत्नीने सल्ला द्यायला पाहिजे, आणि तो पतीने मानाला पण पाहिजे. दोन्ही आहे. मग कसा सल्ला द्यावा? तर आमचे शिवराय अत्यंत अडचणीमध्ये सापडले होते, कारण शहाजी राजांना निजामाने कैद केलेलं होतं आणि विचारलं होतं, बोल, स्वराज्य हवंय का सौभाग्य हवंय? असा मोठा पेच पडला होता. दोन्हीही तीर्थरूपच. वडील पण हवे होते आणि स्वराज्य सुद्धा सोडायचं नव्हतं, पण राजांना काय करावं हे समजत नव्हतं. आणि सईबाई आणि राजे एका दालनामध्ये बसलेले आहेत. एका त्या मेजावरती, म्हणजे आपलाच आपण टेबल टीपॉय म्हणून, त्याच्यावरती बुद्धिबळाचा पट मांडलेला होता. आणि सईबाई हसत विचारतायत की राजे, या बुद्धिबळामध्ये उंट आहे, घोडे आहे, हत्ती आहे, नंतर सैनिक आहे, वजीर आहे, राजा सुद्धा आहे, पण इथे राणी नाही का? राजे म्हणतात, काय म्हणायचे काय तुम्हाला? पण राणी आहे ना. राजे म्हणतात, राणी आहे. सई म्हणते, कुठे राणी? ती राजाच्या हृदयात आहे, असं राजांनी उत्तर दिलं. आणि सईबाईंनी एक प्याद असं हलवलं आणि म्हणतीये, राजे, असा डाव टाकावा. आता राजे तो डाव बघताय, राजांना समजलं नाहीये पटकन. तेव्हा सई म्हणतीये, असा डाव टाकला की दोन्हीही वाचतील, स्वराज्यही वाचेल आणि तीर्थरूप सुद्धा वाचतील. काय डाव होता हो? तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. हा सल्ला सईबाईंनी शिवाजी राजांना दिलाय आणि त्याप्रमाणे राजे सुद्धा वागले. तर निजामाचा शत्रू म्हणजे औरंगजेब, म्हणून आम्ही औरंगजेबाकडे जातोय असा नुसता खलिता गेला. आणि औरंगजेबाची ताकद काय आहे हे माहिती असल्यामुळे सन्मानाने शहाजी राजांना निजामाने परत पाठवले. दोन्हीही वाचले. मग असं कार्येषु मंत्री, असा सल्ला देणारी पत्नी असायला पाहिजे. म्हणजे भार्येचा हा अत्यंत मोठा गुण आहे. नंतर लग्नामध्ये सगळे पुरुष नाव घेतात बघा. काय घेतात? सोलापूरची केळी आणि नागपूरची संत्री आणि मी हिला केलं गृहमंत्री. पण ते नावात फक्त नसावं हो, ते प्रत्यक्षात सुद्धा असायला पाहिजे. मग अशी जर सल्लागार पत्नी असेल तर पतीचं जीवन हे अगदी सुंदर जात. कार्येषु मंत्री करणेषु दासी. तिचं करणं कसं असावं? तर दासी जसं एखाद्या आपल्या मालकाचं करते तसं तिचं वागणं असावं.
पूर्वीच्या काळी आपण बघितलंय की बघा, पती कामावर निघाला की पत्नी सगळी तैनातीत असायची, की त्याचा रुमाल गादीवर काढलेला असायचा, त्याचा कोट असेल, त्याच्या चाव्या असतील, नंतर काय स्कूटरची किल्ली असेल, सगळं असेल ते ती त्याच्या हातात द्यायची. बघा, हल्ली हे चित्र दिसत नाही, कारण दोघेही कामाला जाणारे, कोण कोणाचं करणार असं प्रश्न आहे. पण करणेषु दासी, त्याचं प्रत्येक काम एखादी दासी कसं करेल आत्मीयतेने, तसं त्याचं काम करणारी अशी भार्या असायला पाहिजे, तरच तिला भार्या म्हटलं जातं. भोज्येषु माता, जर पतीला जेवण वाढायचंय तर आई मुलाला कसं जेवायला वाढेल, किती आत्मीयतेने वाढेल, तो विचार करून पतीला वाढायचा आहे. नाहीतर माझी सिरियल चालू आहे तिथे ठेवलंय तुमचं वाढून, असं पत्नी सांगायला नाही पाहिजे. की पतीच्या आवडीचं, आता एखादी त्याला भाजी आवडत नसेल तर आई करते की ती दुसरं, की बाबा माझ्या लेकाला आज कारल्याची भाजी आपण केली, त्याला ती आवडत नाही, मग आपण काहीतरी तूप गुळ तरी देऊ, नाही तर दही साखर तरी देऊ, किंवा साखर आंबा करू, काहीतरी आई करते. तसं जर आपल्या पतीच्या आवडीचं नसेल, पूर्वीच्या बायका बघा वारा घालत बसत, जेवण जेवताना पतीला वारा घालत असत. म्हणजे भोज्येषु माता अशी ही पत्नी असायला पाहिजे. म्हणजे त्यावेळी तिची भूमिका ही आईसारखी पाहिजे. शयनेषु रंभा, ते मी सांगायला नको, हे सगळ्यांना माहिती आहे. धर्मानुकूला, धर्माप्रमाणे वागणारी अशी ती असायला पाहिजे. धर्माप्रमाणे म्हणजे कसं, तर आपला पती हा चांगला वागतोय की नाही हे बघणं तिचं काम आहे. आपल्या घरात येणारा पैसा धर्माने येतोय की नाही. आमच्या एक समितीच्या शैलाताई होत्या, त्या नेहमी म्हणायच्या की प्रत्येक स्त्रीनी वाल्या कोळ्याची पत्नी व्हावी. म्हणजे काय, वाल्या कोळ्याच्या बायकोनी त्याला सांगितलं होतं की नाही, तुझ्या पापामध्ये मी भागीदार होणार नाही. मग असं जर प्रत्येक स्त्रीने जर सांगितलं पुरुषाला, तर काळा पैसा येणारच नाही हो घरात. म्हणजे धर्माप्रमाणे जो पैसा येतो ना त्यालाच लक्ष्मी म्हणतात. म्हणून धर्मानुकूला आणि क्षमया धरित्री. क्षमा हा कोणाचा गुण आहे, तर धरित्रीचा क्षमा हा गुण सांगितलेला आहे. की तिला आपण कितीही खणलं, तिच्यावरती आपण काय घाण टाकली, काही केलं तरी ती आपल्याला माफ करत असते. बघा, मग ही पत्नी ही माफ करणारी असायला पाहिजे, तिच्याजवळ क्षमा हा गुण असायला पाहिजे. बघा, एकदा माधवराव पेशवे यांच्या काळातला प्रसंग आहे की रमाबाई अत्यंत दिसायला सुंदर होत्या, आणि रमाबाईंनी एकदा माधवराव स्वारीला गेलेले असताना रमाबाई स्नान करून येत आहेत, आणि त्यांचा जो एक शिपाई होता द्वारपाल सारखा, जो दालनाच्या बाहेर उभे राहतात, तर त्याला ह्यांच्याबद्दल अतिशय आकर्षण होतं. आणि आज माधवराव नाही आहेत हे बघून त्यांनी त्यांना स्पर्श केला स्नान करून येताना आल्यानंतर. पण त्या रागवल्या नाहीत, तर उलट माधवराव आले आणि त्यांनी काय सांगितलं की हा जो आपला द्वारपाल म्हणून जो आहे ना, त्याला तुम्ही सैन्यात घ्या बर का. म्हणे माधवराव म्हणतात, तू असं काय म्हणतेस, काय झालं असं. तर म्हणे त्याच्यामध्ये इतकं धाडस आहे की तो शत्रूला पराजित करू शकतो. आज मला हात लावायचा त्यांनी धाडस केलंय, म्हणजे त्याच्यामध्ये धाडस ही वृत्ती आहे. म्हणजे त्यांनी त्याला क्षमा केली, एक आई म्हणून त्यांनी त्यांना क्षमा केली. कारण राजा हा जर पिता असेल तर राजाची पत्नी ही आई होते. त्याप्रमाणे त्यांनी क्षमा करून त्या द्वारपालाला, म्हणजे त्याचं धाडस दाराच्या बाहेर उभं राहून वाया जात आहे हे त्यांनी सांगितले, आणि पुढे त्यांनी भरपूर मोठा पराक्रम केला. म्हणजे क्षमया धरित्री. प्रत्येक ठिकाणी जर आपण म्हणजे पत्नीनी जर क्षमा हा गुण अवलंबला, म्हणजे काही वेळेला बघा आपण ऐकतो आणि बघतो ह्याच्यामध्ये फरक असतो. तसं काही ठिकाणी असं आपल्याला घडतं, पण काहीतरी सारासार विचार करून
जर त्याचा साधक बाधक विचार केला आणि क्षमा, अहो प्रत्येक जण हा कुठेतरी चुकत असतो, पण म्हणून त्याला किती शिक्षा द्यायची हे पती पत्नींनी एकमेकांच्या जीवनामध्ये ठरवायचं. म्हणून धर्मानुकूला क्षमया धरित्री असे 6 गुण जर तिच्याकडे असतील तर तिला भार्या असं म्हटलं जात. आता भार्या म्हटलं की आपण आता समानार्थी शब्द बरेच वापरतो बघा व्यवहारामध्ये. पहिला येतो तो पतिव्रता. पतिव्रता नंतर आपण गृहिणी म्हणतो, सहधर्मचारिणी म्हणतो, सौभाग्यवती म्हणतो. असं अनेक गोष्टी आपण प्रत्येकाला, म्हणजे आपल्याला वाटतं हे सगळे समानार्थी शब्द आहेत, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. आज आपण पहिला विचार करू तो पतिव्रतेचा करू. पतिव्रता ह्या कशा असतात तर पतीच्या आवडीमध्येच आपली आवड मानणाऱ्या या पतिव्रता असतात. म्हणून एका पदामध्ये त्यांचं वर्णन करताना म्हटलंय, पतिव्रताया वंद्य जगासी, पतिव्रताया वंद्य जगासी, धाकदयांचा सुरमुनियासी, धाकदयांचा सुरमुनियासी, पतिव्रताया वंद्य जगासी, पतिव्रताया वंद्य जगासी, धाकदयांचा सुरमुनियासी, धाकदयांचा सुरमुनियासी, गोकुळेती जरी शापासी, गोकुळेती जरी शापासी, भस्मरूप करीती, भस्मरूप करीती, पतिव्रताया वंद्य जगासी, पतिव्रताया वंद्य जगासी, पतिव्रताया वंद्य जगासी, पतिव्रता ह्या वंद्य जगासी, धाकतयांचा सुरमुनियांसी. मुनींना, देवांना त्यांचा धाक पडतो, त्यांची भीती वाटते, एवढं पातिव्रत्याचं तेज आहे. पातिव्रत्याने आपल्याला दत्तजन्माची कहाणी सगळ्यांना माहिती आहे की अनुसूयेचं सत्वहरण करण्यासाठी आलेले देव, आणि ते कोणाच्या मुळे आले होते? पत्न्यांच्या मुळेच आले होते बरं की आमच्यापेक्षा ही श्रेष्ठ पतिव्रता आहे का, तर तिचं सत्वहरण करून या. म्हणून 3 जणी क्रोधागारात गेलेल्या होत्या, पण अनुसूयेचं महात्म्य कळावं म्हणून नारद मुनींनीच हे सगळं केलेलं होतं. मग ज्या वेळेला त्या सांगतात, ते 3 देव साधूंचा वेश करून येतात आणि आम्हाला सांगतात की विवस्त्र तुम्ही नग्न असं आम्हाला भोजन घाला. आता असं सांगितल्यानंतर काही ठिकाणी असा उल्लेख आहे की न अग्नी, म्हणजे अग्नी न लावलेला असे पदार्थ आम्हाला तुम्ही जेवणाला घाला, असा त्याचा अर्थ होतो. काही जण त्याचा अर्थ विपरीत करतात. आपल्याला तो करायचा नाही. आपल्याला पातिव्रत्याचं बल बघायचं आणि खरोखर पतिचरणाचं तीर्थ भेटलंय आणि त्यांच्यावर तिघांवर ते सिंचित केलंय आणि 3 बाळ झाले. आता दिसायला सारखी आहेत बरं का, आणि त्यांना ती दररोज लालन पालन करून त्यांना झोपवते, भिजवते, त्यांच्याशी खेळते. इकडे ह्या 3 जणी वाट बघतात, अजून पती घरी आले नाहीत आणि नारद महाराज तिकडे गेले. नारायण नारायण नारायण. अरे बसल्यात काय, तुमच्या नवऱ्यांना तिने बाळ करून टाकले. पण तरी अभिमान गेला नव्हता. आम्ही आमच्या पतींना ओळखून दाखवू असा अभिमान ह्या 3 झालेला. आणि 3 जणी तिच्या आश्रमामध्ये गेले आणि त्यांना अनुसूयेला सांगताय की आमचे पती आम्हाला परत द्या. ती म्हणते घेऊन जा, पाळण्यामध्ये ठेवले. आता या 3 पाळण्यापाशी गेले, पण सारखे दिसतायत. आता आपण जर ब्रह्मदेवाला उचललं तर असं पार्वतीच्या मनात येतंय. लक्ष्मी म्हणते मी जर ब्रह्म्याला उचललं तर,
आपलं पातिव्रत्य काय होईल. पण अनुसूयेने काय केलं होतं, जो विष्णू होता ना त्याला उभं गंध लावलेलं होतं, जो शंकर होता त्याला आडवं गंध लावलं होतं, आणि जो ब्रह्मा होता त्याला गोल गंध लावलं होतं. पण अहंकारामुळे या दोन्ही ओळखू शकल्या नाही. म्हणजे पातिव्रत्यांनी देवांना सुद्धा बाळ करण्याचं सामर्थ्य या अनुसूयेमध्ये होतं. अजून या अनुसूयांची गोष्ट अशी सांगितली जाते की मांडव्य ऋषी म्हणून एक होऊन गेले, आणि मांडव्य ऋषी हे साधना करताना बसलेले असताना काही चोर त्यांच्या समोरनं गेले. आता ह्याचा त्यांना काही सुगावा नाहीये, पण चोरी करून वरून पळून जाणारे जे चोर होते त्यांच्या मागे राजाचे शिपाई लागले होते, आणि त्यांना असं वाटलं की आपण पकडले जाऊ नये म्हणून हाच साधूचा वेश करून चोरच बसतो. म्हणून राजाने त्यांना शिक्षा केली आणि सुळी दिली. आता सुळी दिले पण तरी सुद्धा आहे ते भोग भोगायचे म्हणून हे सुळावर चढलेले होते. आणि तेव्हाच आपल्या पतीला घेऊन जाणारी शांडली कौशिक मुनींना तिने आपल्या खांद्यावरनं घेऊन पती सेवा करते, आणि त्या कौशिक मुनींचा पाय हा मांडव्य ऋषींना लागला आणि अत्यंत वेदना झाली. सुळावर चढवलेला असल्यामुळे टोकदार असणारा जो सूळ त्यांना वेदना झाली आणि मुखातून आपोआप शापवाणी निघाली की ज्याचा पाय मला लागलाय त्याचा मृत्यू सूर्योदय झाला की होणार. असं म्हटल्यानंतर ही शापवाणी ही मांडलीने ऐकलीये, ती पण पतिव्रता, ती सूर्याला सांगते तू उगवायचंच नाही. म्हणजे धाकतयांचा सुरमुनियांशी पतिव्रता एक से बडकर आपल्याकडे एक झालेले आहेत. आणि तिने असं सांगितले आणि सूर्यनारायण उगवलाच नाही. आता सूर्यनारायण उगवला नाही, अहो चराचराचा व्यवहार चालणार कसा. म्हणून सगळे जण त्रस्त झाले, त्यांना ताप होऊ लागला आणि सगळे जण अनुसूयेकडे आले आणि ते म्हणतायत की माते तूच आता ह्याच्यावर काहीतरी उपाय काढ. तेव्हा अनुसूया या शांडिलीकडे गेली आणि ती म्हणते की अगं असं वागून कसं चालेल, सूर्य जर उगवला नाही तर हा सगळा कारभार चालायचा कसा. तर तू तुझा जो उच्चारलेला शब्द आहे तो मागे घे, सूर्याला उगवायला सांग. ती म्हणते माझे जर पती जाणार असते तर मी याला उगवायला देणारच नाही. तेव्हा अनुसूया म्हणते की तुझे पती जिवंत करण्याची जबाबदारी माझी. म्हणजे अनुसूयेचं पातिव्रत्य किती होतं की दुसऱ्याचा पती सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये होतं. आणि त्याप्रमाणे शांडिलींनी सांगितले आणि सूर्यनारायण त्यांचा उदय झालेला आहे. आणि मांडव्य ऋषींची शापवाणी खरी ठरली आणि कौशिक मुनी हे मृत पावलेले आहे. आणि तेव्हा सूर्याला अर्घ्य देऊन अनुसूयेने ते पाणी यांच्यावर सिंचित केलंय आणि पुन्हा ते जिवंत झाले. म्हणून आपण स्नान करताना आपलं कुंकू वाढतं. म्हणजे काही काळ आपण विधवा होतो ते त्या गोष्टीची ही कथा आहे की त्या वेळापुरतं आपल्याला वैधव्य आहे आणि पुन्हा आपण कुंकू लावतो. हल्ली टिकल्या काढत नाही, पण त्याच्या मागचं कारण हे आहे की तिने सूर्याला उगवू दिलं नाही आणि अनुसूयेने पुन्हा त्यांना जिवंत करून त्यांना पुन्हा प्राणदान दिलेलं आहे. म्हणून ती पुन्हा सौभाग्यवती झालीये. असं ह्या पतिव्रतांचं महात्म्य आहे. त्यानंतर अरुंधती ही अशीच अत्यंत पतिव्रता की सप्तर्षींमध्ये तिचं पहिलं नाव घेतलं जातं अशी ही अरुंधती. अशा अनेक पतिव्रता आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत. आता कोणी म्हणेल की पुराण कालातच झाल्या का. पतिव्रता या आजही आहेत. बघा पतीच्या सौख्यामध्ये सुख मानणाऱ्या आमच्या साधनाताई आमटे पतिव्रताच आहेत की किंवा अत्यंत पती
झालाय, आजारी आहे आणि पैसे नाहीयेत ऑपरेशन करण्यासाठी. मला त्या बाईंचं तर नाव आठवत नाहीये, लता काहीतरी निलंगे असं काहीतरी त्यांचं नाव आहे. तर त्यांना जाहिरात दिसली की मॅरेथॉन मध्ये धावा आणि बक्षीस मिळवा. 65ची बाई मॅरेथॉन जिंकते आणि 1 लाख रुपये घेऊन येते आणि आपल्या पतीचं ऑपरेशन करते. ही आजची प्रतिव्रताच आहे. पतिव्रता म्हणजे फक्त पुराण काळात नाहीये, आजही आपल्याकडे पतिव्रता आहे. आता आपलं उद्योगधाम जे आहे दादा चाफेकरांचं, यांची पत्नी सुद्धा, वहिनी त्यांना म्हणत असत, त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये असंच काम केलेलं आहे. म्हणजे पतिव्रता हा धर्म श्रेष्ठ सांगितलाय आणि पतिवचनाचे हे ते कर्म करत असतात आणि त्याच्यात जर कोणी वर्म काढलं तर त्या अत्यंत क्रोधित होतात. म्हणून आपल्याकडे 5 पतिव्रतांचं आपण स्मरण सकाळी करत असतो. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनम्. अशा या 5 जणींचं जरी आपण स्मरण केलं तरी सुद्धा आपली जी पाप आहे ती नाहीशी होतात. इतकं पातिव्रत ह्या सगळ्यांचं होतं. म्हणून पतिव्रता ही अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे. म्हणून जी पतीच्या सुखामध्ये सुख मानते ती पतिव्रता. मग आता सती कोणाला म्हणावं? जी पती निधनानंतर जी सहगमन करते तिला सती असं म्हटलं. साध्वी कोणाला म्हणावं? तर पती निधनानंतर सुद्धा जी पातिव्रत्य धर्म पाळते तिला साध्वी असं म्हटलं जातं. सौभाग्यवती कोणाला म्हणतात? की ऐहिक सुख जे सगळं आहे ती उपभोगण्याची तिची क्षमता आहे, तिला सौभाग्यवती असं म्हटलं जातं. नंतर सहधर्मचारिणी कोणाला म्हणावं? जर धर्म कार्यामध्ये ती सहभाग घेत असेल. बघा, जेव्हा सत्यनारायणाची पूजा आपण करतो जोडीने, तेव्हा गुरुजी काय सांगतात? पतीच्या हाताला हात लावा. म्हणजे पती जे धर्म कार्य करतोय त्यातला अर्धा वाटा तुला पुण्याचा मिळणार. पण पत्नीने जर पाप केलं त्याचा अर्धा वाटा पतीला मिळतो, तिचं पुण्य मिळत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते, हे एवढा जप करतात तर त्यातला अर्ध पुण्य मला मिळतंय. म्हणजे तिला सहधर्मचारिणी असं म्हणतात. गृहिणी कोणाला म्हणावं? तर पती सकट गृहातील सगळ्यांचा जो विचार करते ना तिला गृहिणी म्हणावं. आज आपल्याला हे दिसत नाही चित्र, पण पूर्वीच्या खरंच गृहिणी होत्या. कोंड्याचा मांडा करून आपल्या पतीची इज्जत वाचवून कधीही उघडं पडू दिलेलं नाही बायकांनी. म्हणजे रात्रीच्या रात्री शिवण कामाला पैसे द्यायला नाहीत म्हणून माझ्या आईने सुद्धा रात्रीच्या रात्री फ्रॉक शिवलेले आहेत. की शिलाई द्यायला पैसे नाहीत ना पतीकडे, अशा ज्या वागणाऱ्या असतात त्याला गृहिणी असं म्हणतात. आणि गृहिणी जी असते ना ती गृहछिद्र कधी दाखवत नाही बघा. म्हणून असं नेहमी म्हणतात की परिवारामध्ये ज्या घराला भिंती असतात ना त्या विटा नेहमी आत पडाव्या करतात, बाहेर पडू नये. त्याचं कारण काय? आपल्या घरातलं वादळ हे पेद्यातलं वादळ आहे, ते लोकांना कळता कामा नये, कारण लोक त्याचा फायदा घेतात. म्हणून गृहिणीने असं वागायचं असतं. आता बायको कोणाला म्हणतात? बायको जी नवऱ्याने सांगितलेलं ऐकत नाही तिला बायको म्हणतात. बरं म्हणजे किती झाले बघा प्रकार. पतिव्रता झाली, साध्वी झाली, गृहिणी झाली, सहधर्मचारिणी झाली, सौभाग्यवती झाली, गृहिणी झाली, बायको झाली. आता राहिली ती मिसेस. काय मिसेसचा अर्थ आहे? आपण अगदी ताठ मानेनी सांगतो ह्या आमच्या मिसेस, पण मिसेसचा अर्थ काय हा आपण बघत नाही. तर धर्माशिवाय जी बाई वापरली जाते तिला मिसेस असं म्हणतात.
मग आपल्या नवऱ्याला आपण सांगायला पाहिजे की नाही की माझी ओळख करून देताना ही माझी सौभाग्यवती असं सांगा. मी मिसेस नाही आहोत का आपण मिसेस, पण आपण उच्चभ्रू समाजाप्रमाणे वागतोय आणि त्याच्या मागचा अर्थ आपण लक्षात घेत नाही. म्हणून ह्या कॅटेगरीत आपण कुठे बसतो हे सगळ्यांनी बघायला पाहिजे, ज्याचा त्यांनी हा विचार करायचा आहे. मग ज्या वेळेला ही पतिव्रता जी असते ती पतिव्रता यमाला सुद्धा साकडं घालून त्याच्याकडनं वर मागणारी आमची सावित्री ही पतिव्रताच आहे. पतिव्रता ही अशी असते की त्या आपल्या दोन्ही कुळांचं, बघा सावित्रीने जेव्हा यमाला वर मागितले तेव्हा तिने काय मागितलंय आधी, तर सासू सासऱ्यांची दृष्टी येऊ दे, आमचं राज्य परत येऊ दे. पतीचे प्राण मागितलेच आहेत, पण ते कसे मागितले, की आधी तिने मागितले वडिलांना पण विसरली नाहीये, कसं ती कन्या पण आहे. ती म्हणते माझ्या वडिलांकडे वारस नाहीये तर माझ्या वडिलांना सुद्धा पुत्र व्हावा आणि मला सुद्धा आता तुम्ही म्हणताय शेवटचा वर माग तर मला पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि तथास्तु म्हणतोय आणि ती म्हणते की आर्य गृहिणी पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही आणि मला मुलगा होणार असं तुम्ही सांगितलंय म्हणजे तुम्हाला माझ्या पतीचे प्राण द्यावे लागतील. मग ही झाली आता पौराणिक गोष्ट, पण त्याच्या मागचा गुह्यार्थ जर आपण बघितला तर खरंच सावित्रीनी वडाच्या झाडाखाली त्याला तिथे ठेवलं तर त्याचं शेव. मग वडाची पूजा आपण आजही करतो, कारण वड हा जास्तीत जास्त प्राणवायू देणारा आहे आणि म्हणून फांदी आणून कधीही पूजा करू नाही, तिथे जाऊनच पूजा करावी. बरं दृष्टी येऊ देत सासऱ्यांना म्हणजे त्याच्या मागचा अर्थ काय, की शत्रूंनी जरी तुम्हाला नामोहरण केलं तरी सुद्धा आम्ही वनात राहू अशी सहिष्णुता नकोय, दृष्टी उघडा असा दृष्टिकोन द्या असा तिचा आपण अर्थ घेऊ शकतो. मृत झालेला हा सत्यवान त्याला जीवदान दिलंय म्हणजे काय हो, गेलेलं राज्य तू स्वबळावर मिळव म्हणजे तू जिवंत होशील, मी तुझ्यात जागृतपणा येवो हा त्याच्या मागचा अर्थ आहे. मेलेलाच मृत झालाय म्हणून त्याला जिवंत करणं हा त्याच्यातला अर्थ नाही. एखादा मनुष्य बघा निराश झालेला असतो, त्याला जर आपण उद्युक्त केलं एखादी गोष्ट सांगून तर तो पुन्हा जीवनामध्ये स्थैर्य मिळवू शकतो. तेच कार्य आमच्या सावित्रीने केलेलं. म्हणून पतिव्रता ही श्रेष्ठ सांगितले. म्हणून भार्या ही जीवनामध्ये असणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की संसारामध्ये सार काय असेल तर भार्या हे सार आहे, कारण तिच्या भोवती हा सगळा प्रपंच फिरत असतो. म्हणून गृहिणी ही चांगलीच पाहिजे. म्हणून एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, लक्ष्मी नको सुधारस नको ती कल्पवल्ली नको, लक्ष्मी नको सुधारस नको ती कल्पवल्ली नको, कंठातील तुझ्या ही कौस्तुभमणी देवा आम्हाला नको, तैसी ही तव कामधेनु तुझिया वारातची राहू दे, काही देऊ नको परंतु आर्य गृहिणी देवा आम्हाला विदे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. बघा लक्ष्मी नको, आम्हाला पैसा नको, सुधारस म्हणजे आम्हाला अमृत सुद्धा नको, ती कल्पवल्ली नको, तो कल्पवृक्ष सुद्धा आम्हाला नको, तुझ्या कंठातला जो कौस्तुभमणी आहे तो सुद्धा आम्हाला नको, कामधेनू ती सुद्धा तुझ्याच दारामध्ये राहू दे. पण देवा तुला आम्हाला जर द्यायचंच असेल तर काय देशील, तर आर्य गृहिणी दे. कारण विवेकानंद सुद्धा अनेक देशांमध्ये फिरले, पण त्यांनी सांगितलंय की भारतातली जी आर्य गृहिणी आहे तशी कुठलीही स्त्री कुठल्याही देशामध्ये नाही. मग ह्याचा आपल्याला अगदी सार्थ अभिमान वाटला पाहिजे.
की भारतवर्षामध्येच अशा गृहिणी होऊन गेल्या. तर अशी एक गोष्ट सांगितली जाते की परदेशामध्ये एक गृहस्थ गेलेले आणि भर दुपारच वेळ होती आणि एक स्त्री त्या नवऱ्याच्या थडग्याला वारा घालत होती. आता त्याला वाटलं की आपल्या देशामध्ये फक्त नाहीये पतिव्रता, सगळ्यांकडे आहेत. बराच वेळ बघतोय पण ही वारा घालते जागची उठत नाही. शेवटी न राहून त्यांनी विचारलं की तुम्ही यांना वारा घालता म्हणजे तुमच्या पतीवर तुमचं किती प्रेम आहे हो, की मेल्यानंतर सुद्धा त्याच्या थडग्याला वारा घालणं ही सोपी गोष्ट नाही. तेव्हा ती स्त्री हसते. तर ती हसल्यानंतर तो पुरुष विचारतो की तुम्ही का हसलात? तर म्हणे अहो माझं प्रेम होतं म्हणून नाही मी वारा घालते. तर त्यांच्यामध्ये अशी प्रथा आहे की थडगं वाळल्याशिवाय दुसरं पती करतायत. म्हणजे दिसायला काय दिसतंय की मेलेल्या पतीच्या थडग्याला ती वारा घालतीये, पण मनामध्ये भावना काय आहे की त्याचं प्रेताची ते सुटल्याशिवाय मला दुसरा पती करता येणार नाही. हे परदेशामध्ये आहे पण आपल्या आर्य गृहिणी मात्र अशा नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये या पतीला खांद्याला खांदा लावून, आज सुद्धा आपली स्त्री खांद्याला खांदा मिळवून करते की नोकरी, म्हणजे घरातलं पण करते आणि बाहेरचं पण करते, पण तिची दमछाक होती हे ती स्वतः विसरते. आपल्या शास्त्रांनी काय सांगितलंय की पुरुषांनी मिळवून आणावं आणि घरचं सगळं स्त्रीनी बघावं. कारण गृहिणी पद हे सुद्धा 24 तासाची ड्युटी आहे. नवरा 8 तास काम करून येतो आणि मग खुशाल पेपर वाचत, चहा पीत, टीव्ही बघत, बातम्या बघत बसतो. पण स्त्रीला असतं का? असं नसतं. कारण तिला घरचंही करायचंय, दारचंही करायचंय. म्हणजे माझ्या शिक्षणाचा उपयोग मी फक्त नोकरी करून पैसे मिळवीन एवढाच फक्त या विचार ह्या मुलींनी आता करायला नाही पाहिजे. तुम्ही करिअर करू नका असं माझं मुळीच म्हणणं नाही, पण घरामध्ये आवश्यकता नसताना मुलांची हेळसांड करून जर तुम्ही करिअर केलं तर त्याची पुढची पिढी ती तुम्हाला किंमत देणार नाही. आणि घरी बसून सुद्धा तुम्ही संस्कार करू शकता ना, नवीन पिढी घडवू शकता. आणि नवीन पिढी घडवायचं काम ही गृहिणीच करत असते. कारण संस्कार हे काही अहो गिरवून येतात का? ते आचरणातून येतात. म्हणून तुम्ही जर चांगलं आचरण केलं, कारण गृहिणीचं आचरण सुद्धा तेवढंच चांगलं असायला पाहिजे. तिला काय आपण वेश परिधान करायचं हे सुद्धा तिला कळलंच पाहिजे. आपली वाणी कशी आहे, आपलं वागणं कसं आहे हे तिला कळल्याशिवाय तिला गृहिणी पद सांभाळता आलं असं म्हणताच येणार नाही. म्हणून स्त्रीनी पुरुषाची बरोबरी केली असं नाही होता का? मग त्याच्या खांद्याला खांदा लावून तिने नक्कीच आपला संसार करावा. पण तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे आज म्हणून मुलींची लग्न जमत नाहीत आणि मुलांची लग्न जमत नाहीये, कारण माझ्यापेक्षा जास्त पगार माझ्या नवऱ्याला पाहिजे ही अट आहे. तू मिळवतेस ना 2 लाख महिन्याला, मग हा विचार तू करायला पाहिजेस. पण असं केलं जात नाही आणि ह्याला आपण पुढच्या पूर्वरंगात बघणार आहोत या विषयावरती. पण अशी गृहिणी जर नवऱ्याला साथ देणारी असली तर हा प्रपंच अत्यंत सुंदर होतो आणि तो सौख्याचा सुद्धा होतो. म्हणून हा स्त्रीचा कोण जो आहे ना तो फार महत्वाचा आहे. जसं कन्या हा कोण महत्वाचा आहे तसा भार्या पत्नी हा सुद्धा कोण तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून स्त्री जन्म जरी मिळाला असला तरी सुद्धा तुम्ही उदास होऊ नका असं आपल्याला मूळ पद्यामध्ये जनाबाई सांगतात. ते एवढ्यासाठी
वर्षांनी चौथं गाणं म्हणतोय. अनेक प्रकारे सेवा करून घेत होतो, तर आता या सेवेला सुरू करू.
50 वर्षात मी चौथ्यांदा म्हटलं फक्त, म्हणजे ठिकाणं नाही, वेगळं वेगळं होतं. पण रेल्वे वीक, मी रेल्वेत होतो, रेल्वे वीक साजरा करायचा, स्वागतपत्र लिहायला सांगितलं, म्हणजे आणायला सांगितलं. आता ते स्वागतपत्र म्हणजे 2 कडव्यांचं असतं, पण माझ्यावरती जबाबदारी टाकली. आता ते मला शोधून कुठे सापडलं नाही, आणि त्याचा कुठेतरी रेल्वेशी संबंध असला पाहिजे ना. मग ते रचलं होती 8 कडवी झाली, आणि आता तिथे आमच्या इथे विशारद बाई होत्या. त्याने म्हटलं म्हणा आहे, नाही म्हणलं म्हणणार. म्हटलं आई म्हणजे असं काय करायचं. एवढ्या स्टेजवर, एवढ्या ऑडिटोरियममध्ये ते म्हटलं, आणि ते 8 कडवी लोकांनी ऐकली, म्हणजे शांतपणे. म्हणजे ही त्याची कृपा आहे. आता ते मी कधी घसायला घासलंच नाही. आता बघूया. एकदा पूजन करूया. दादांच्या आग्रहावरून हाच मी अख्ख्यात बसवलाय, त्यामुळे माझा पहिलाच प्रयत्न आहे. काय झालं? हार यायचं चांगला येईल, गुलाबाच्या फुलावर. ते फुलं खाली गेले ते गुलाबाची. तर मी योजली ती खरी दानव कुळातली पतिव्रता. पण जेव्हा ही कीर्तनं ठरली तेव्हा दादा मला काय काय सांगत होते. म्हणजे दादा की हे तुम्ही आख्यान लावू शकता, हे तुम्ही आख्यान लावू शकता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण रामरायाच्या जीवनात सीतामाईचं महत्व सांगतो, पण सीतामाईच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर सांगितलं तर आवडेल. म्हणून खास आग्रहास्तव आजचा पहिला प्रयत्न. भूगर्भाच्या मध्ये जी सापडली ती छोटी बाळ 6 महिने असताना सीतामाई जनकाला सापडली. पण त्याच्या आधी अशी एक कथा घडलेली. रावण आपल्याला माहितीये की प्रत्येक स्त्रीवर तो लुब्ध होतो आणि विष्णूची प्राप्ती व्हावी म्हणून एक वेदवती नावाची स्त्री ही तपश्चर्येला बसलेली असताना
तिच्यावर हा रावण मोहित झालाय आणि तिला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केला आणि तिच्या मुखातून जी शापवाणी झाली, कारण तिने आपला देह ठेवताना ही शापवाणी उच्चारली की तुझ्या पोटी कन्या होईल आणि तीच तुझ्या मृत्यूचं कारण बनेल, असा शाप देऊन ह्या वेदवतीने आपली इह यात्रा संपवली. आणि पुढे हा शाप खरा झालाय. मंदोदरीला पुत्री झालीये, कन्या झालीये. आता हा शाप तिला माहिती होता, म्हणून जीवावर दगड ठेवून एका आपल्या सेवकांतर्फे, म्हणजे लंका कुठे आणि जनकाची मिथिला नगरी कुठे बघा, इतक्या लांब एका पेटीमध्ये घालून तिने तिला पाठवून दिलं की इथे राहून ती आपल्या कुळाचा म्हणजे यांचा नाश करण्यापेक्षा आपण तिला दूर ठेवूया. आणि म्हणून 1 वर्षभर त्या सेवकांना तिच्यावर नजर ठेवायला सांगितली की ही मुलगी माझी चांगली राहते ना. आणि त्यावेळेला दुष्काळ अत्यंत पडला मिथिला नगरीमध्ये आणि विदेही असणारा असा आमचा जनक राजा लोकसेवा करताना हा हातामध्ये फाळ घेतलाय, कारण धनधान्य कमी झालं म्हणून शेती नांगरण्यासाठी म्हणून राजा स्वतः सोन्याचा नांगर घेऊन शेतामध्ये आला आणि तिथे त्या फाळाला ती पेटी लागली आणि पेटी उघडून बघितल्यानंतर एक सुंदर अशी कन्यका त्याला मिळाली. म्हणून तिचं नाव नारदांनी ठेवलेलं. बरं, सीता हे नाव नारदांनी ठेवलेलं. सीता म्हणजे काय तर एक रेग किंवा जमिनीला पडलेला तडा, असं सीता या शब्दाचा अर्थ होतो. आता ती मिथिला नगरीतली मिथिला नगरीच्या राजाची मुलगी म्हणून तिला मैथिली असं म्हणतात. जनकाची पुत्री म्हणून जानकी असं म्हटलं जातं. पण सीता ही जमिनीमध्ये सापडलेली अशी ही कन्या आणि धरित्रीची मुलगी आहे. आणि त्यामुळे धरित्री ही तिची माता असल्यामुळे सुशीलो मातृपुण्येन असं जे आहे, त्यामुळे मातेचे सगळे गुण आपल्याला सीतामाईमध्ये दिसतात. मातेचा म्हणजे पृथ्वीचा मोठा गुण जो आपण मगाशी पूर्वरंगामध्ये बघितला की क्षमा, हा आमच्या सीतामाईकडे आहे. आता भूमीतून जी वृक्षवल्ली येतात ती फळा फुलांनी डवरली की ती नम्र होतात, म्हणून झाडांचा नम्रपणा हा सीतामाईमध्ये आहे. आता आतमध्ये झरे असतात म्हणून आपल्या विहिरींना तलावांना पाणी लागतं. म्हणून या वरुणाने सुद्धा तिच्या मनामध्ये प्रेमाचा ओलावा दिलेला दिसतो. म्हणजे भूगर्भामध्ये जे जे काही चांगलं आहे ना ते सगळं आमच्या सीतामाईंना ते गुण प्राप्त झालेले आहेत. आणि तितकीच अत्यंत हुशार असणारी, देखणी असणारी, शूर असणारी अशी आमची ही सीतामाई. आणि जनक राजाकडे परशुरामांनी शिवधनुष्य ठेवलेलं होतं आणि शिवधनुष्य ते इतकं जड होतं की 300 माणसं त्याला उचलायला लागत असत. पण आमची सीतामाई लहान वयात, जसं पूर्वीच्या मुलं आता हल्ली नाही करत, पण काठीचा घोडा करून मुलं जात असत, खेळत असत, तसं ह्या धनुष्याचा घोडा करून आमची सीतामाई लहानपणी खेळत असत. इतकी सामर्थ्यशाली असणारी आमची ही सीतामाई. आणि थोड्याच वेळात, काही वर्षातच उपवर झाली आणि विश्वामित्रांकडे त्याच वेळेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे यज्ञाचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्यांच्या बरोबर होते. आता हिचा विवाह करायचा आहे म्हणून फक्त राजांनाच बोलावणं नसेल तर ऋषी मुनींना सुद्धा विवाहाला स्वयंवरासाठी बोलावणं असेल. आणि तेव्हा ऋषी मुनींना बोलावणं पाठवलं. या विश्वामित्रांना सुद्धा जनक राजांनी बोलावणं पाठवले आणि त्यांच्या बरोबर असलेले राम लक्ष्मण यांनाही विश्वामित्र म्हणतात, चला राघवा चला पहा या जनकाची भीती. कारण पुढे काय होणार आहे हे ऋषी मुनींना ज्ञात असतं बरं का. ज्या वेळेला वशिष्ठ
सीतामाईंना सांगतात, राजा दशरथ तयार नसतो की यज्ञाचं रक्षण करायला मी जातो ना, माझा सुकुमार राम कशाला. तेव्हा राजाला कसं पटवायचं म्हणून वशिष्ठ मुनी कौशल्याकडे गेलेले होते आणि ते म्हणतायत की तुला सून हवी आहे ना, मग तू यांना यांच्याबरोबर आता पाठव की तुला सून मिळणार आहे. आणि सून म्हणजे प्रत्येक बाईला हवीच असते. म्हणून कौशल्याने दशरथाला समजवलंय, म्हणजे भार्या कशी असते, कार्यशु मंत्री, हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं. आणि म्हणून विश्वामित्रांबरोबर प्रभू राम लक्ष्मण हे होते आणि त्या आमंत्रणाबरोबर त्यांच्या बरोबर ते गेले. आणि राजांनी पणच असा लावला होता की इतकी माझी मुलगी शौर्यवान आहे तर तिला पती सुद्धा तसाच मिळावा, म्हणून जो कोणी ह्या धनुष्याला प्रत्यंचा लावेल त्याच्याशी हा विवाह होईल, असं राजांनी जनकांनी पण केलेला होता. अनेक राजे तिथे आले होते. धनुष्य दरबारामध्ये आल्यानंतर सगळे म्हणतात आपल्याला काही सीता मिळणार नाही. रावण आला, तो पण त्याच्या अंगावरच ते पडलं, त्याने उचललं पण ते त्याला पेरलं नाही आणि उलट हसत झालं. पुढे जनक राजा म्हणतोय की आज भूतलावर कोणी क्षत्रिय राहिला नाही का. तेव्हा विश्वामित्र प्रभू रामचंद्रांकडे बघतात, म्हणजे प्रभू रामचंद्र विश्वामित्रांची आज्ञा झाल्याशिवाय उठले नाही. माझ्या अंगामध्ये ताकद आहे आणि मी उठून मी ते करू शकतो असं म्हणू शकले असते, पण आज आपण आपल्या गुरूंबरोबर आलोय, गुरु आज्ञा असल्याशिवाय आपण कुठलंही कार्य करायचं नाही. किती मर्यादा पुरुषोत्तम आमचे राम होते. आणि त्या धनुष्याला प्रत्यंचा लावली आणि गतिमानचं सगळ्यांचं आवडतं गीत, आकाशाची जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामांनी सरण जलले धनुष्यंकराचे, श्रीरामांनी सरण जलले धनुष्यंकराचे, दूर जाहले दूरमात्रा वरी, तुम्हे ठाकरे जगले दूर दुहितेचे, तुम्हे ठाकरे भाग सावळे समोर दुहितेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. पद खूप मोठं आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं आहे, पण आपल्याला कीर्तनात काही मर्यादा येतात. आणि श्रीराम हे जनकाचे जावई झाले. अत्यंत सुखासमाधानाने आपल्या भावाच्या पत्नी सुद्धा या 4 मुलांना त्यांनी दिले आणि सगळे अयोध्येमध्ये आले. काही वर्ष सुखाची गेली. मुळात राजकन्या इकडे राजपत्नी झाली आणि दशरथांनी सांगितलंय की आता तुला युवराज्याभिषेक करावा असं माझा मानस आहे. पण हे कैकेयीला मात्र आवडलं नाही आणि तिने काय सांगितलं, ज्येष्ठे सपुत्र होईल, ज्येष्ठे सपुत्र होईल, त्या ते वनवास प्राप्त एकवरे, मत्पुत्र होय त्या ते द्या दे हे राज नावडे दुसरे. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 उद्या राज्याभिषेक, तर आज रात्री हिने हे 2 वर मागितले आणि सकाळीच प्रभू रामचंद्रांना ते कळले. पण स्थितप्रज्ञ असणारे आमचे रामराया जसं युवराज्याभिषेक होणार म्हणून खूप आनंदी झाले नाही,
किंवा आता आपल्याला वनात जावं लागणार म्हणून दुःखीही जास्त झाली नाही. उलट ते कौसल्येचा निरोप घ्यायला आले आणि त्यानंतर आमच्या सीतामाईचा निरोप घ्यायला आले. पण सीतामाईंचा निरोप घ्यायला आले त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला वनवासात जावं लागणार आहे 14 वर्ष. पण आमच्या पतिव्रता असणाऱ्या सीतामाईंनी एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही की का तुम्हाला जायचं. उलट काय सांगितलं, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. पतिचरण, पतीची छाया, पतीचे चरण, त्या चरणांचं अखंड पूजन हेच तर आपल्या आर्य स्त्रीचं जीवन आहे ना, नारी जीवन. मग ह्याच्यामध्ये अंतर तुम्ही का आणता असा प्रश्न आमची सीतामाई रामरायाला विचारला. म्हणजे ती इतकं ती 9 कडव्यामध्ये गदिमांनी लिहून ठेवलंय ना की मला वनवास सुद्धा राज्यासारखा वाटेल का, तर पती चरण माझ्या बरोबर आहे, त्यांचं मी दर्शन दररोज घेऊ शकते. का भरतावर छत्रे पाहू, अहो दगडावर जरी तिथे बसलं तरी ते मला सिंहासन वाटेल, अशी ही आर्य स्त्री असते. आणि सुखाने प्रभू रामचंद्रांबरोबर वनवासाला आमची सीतामाई गेली. अनेक संकट तिथे आली आहेत. एका राक्षसाने तिला युद्ध केलेलं आहे, रामाने तिला वाचवलंय. अनेक संकटामध्ये ती रामरायांच्या पाठीशी सुद्धा उभी राहिलेली आहे. कार्येषु मंत्री अशी आमची सीतामाई. पण ज्या वेळेला तिला रावण घेऊन जातो आणि तिचं मनोबल किती आहे हे आपल्याला तिच्या चरित्रात दिसतं. ज्या वेळेला अशोकवनामध्ये सीतामाईला रावणाने ठेवली आणि तिला मनवण्यासाठी हा दररोज येत असे. तिच्या भोवती अनेक राक्षसी ठेवलेल्या होत्या, पण ती त्याच्या पुढे आणि त्याच्यात आणि स्वतःमध्ये एक गवताची काडी धरत असे. बघा, मग ही गवताची काडी का धरत होती की तू मला गवता समान कसपटा समान आहेस, त्याचं प्रतीक म्हणून ती गवताची काडी हातामध्ये धरत असे. आणि माझी हो असं जेव्हा रावण तिला सांगतो तेव्हा ती म्हणते, मूर्खा तू बडबड करीसी, मूर्खा तू बडबड करीसी, आणले मुदसी, मूर्खा तू बडबड करीसी, सोडून आणले मुदसी. रघुपती असे सूर्य तेजते, रघुपती असे सूर्य तेजते, तुझला तुझा जवा सारोजी राजा राघवजी. अरे रघुपती म्हणजे सूर्य आहेत आणि तू काजवा आहेस. आता काजवा किती टिकेल सूर्यापुढे, त्याचा काय प्रकाश पडणार. ती म्हणते जिला राजहंसाबरोबर राहायची सवय आहे ती कावळ्या बरोबर राहील का, असं उत्तर देणारी आमची सीतामाई होती. ती भेली नाही, कारण ती मुळात धाडसी होती, अत्यंत पराक्रमी होती. आणि अशोक वनामध्ये राहिल्यानंतर राजनीती सुद्धा तिने वापरली. आपल्याला दिसते की ज्या वेळेला तिच्या बरोबर त्रिजटा वगैरे ह्या होत्या, पण तिने त्यांचं मन आपल्या बाजूने करून घेतलेलं. ही राजनीती आहे. शत्रूला आपल्या मनासारखं वागायला लावणं ही राजनीती आहे. म्हणून ती शर्मा वगैरे ह्या तिच्या मैत्रिणी झाल्या आणि असं तिने
मग त्यांच्या मनामध्ये हे केलं की रावणाने मला चोरून आणलंय हे कुकर्म आहे. आणि ज्या वेळेला पतीचा जो त्याची जी कीर्ती आहे त्याला तिने कधी धक्का लावलेला नाही. याचं उदाहरण म्हणजे ज्या वेळेला सीतामाईचा शोध घेऊन आमचे मारुतीराय हनुमंतराय लंकेमध्ये आले, मुद्रिका दिली, ओळख झालीये की रामदूत आहे म्हणून. आणि हनुमंतरायांनी सीतामाईला सांगितले की माते तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला आत्ता तिकडे नेतो रामरायांकडे. पण विचार करणारी अशी आमची सीतामाई होती. कारण ती म्हणते की अरे तू जर मला नेलंस तर मला एकटीलाच सोडवशील ना. त्याचंही मन तिने दुखावलं नाहीये. ती म्हणते माझ्यासारख्या अनेक जणी इथे बंदिवासामध्ये आहेत, त्यांना कोण सोडवणार. आणि दुसरं म्हणजे माझ्या पतीला रामरायाला हे लांछनास्पद आहे, लज्जास्पद आहे की रामरायाची पत्नी हनुमंतानी सोडवली, अशी कीर्ती झाली की मला चालणार नाही. म्हणजे पतीचं यश कीर्ती हा स्त्रीने जपायचं असतं. आपल्यासारखी असते तर चल आत्ता मिळतोच ना, गेलो असतो आपण. पण सारासार विचार करणारी अशी आमची सीतामाई होती. म्हणून अत्यंत धर्माने वागणारी, आपल्या वागणुकीने रामरायाला कधीही कमीपणा तिने येऊ दिला. त्यानंतर दुसरा प्रसंग म्हणजे प्रभू रामचंद्र जिंकलेत, रावण वध झालाय आणि हनुमंत तिला न्यायला आले. तेव्हा हनुमंत तिला म्हणतोय की आता या सगळ्यांना राक्षसींना मी शिक्षा करतो, दंड करतो. क्षमया धरित्री हा गुण भगवतीचा कसा दिसतो, कारण प्रत्यक्ष ती जगदंबाच आहे. ती म्हणते अरे दुसऱ्याच्या आज्ञेने यांनी मला त्रास दिलाय, त्यांनी त्यांच्या मनाने दिलाय का मला त्रास, आणि म्हणून त्यांच्या हातून अपराध झालाय. आणि अपराध कोणाच्या हातून होत नाही. असं करून त्यांना शिक्षा देण्यावाचून ती त्याला थांबवते. ज्या वेळेला विभीषणाला आणि मारुतीला, विभीषणाला राज्याभिषेक झाला आणि विभीषणाने तिला पालखी पाठवली, तिला असं सुस्नात केलंय, अलंकार दिले आणि तिला पालखीमध्ये बसवून रामरायाकडे आणले. तर सगळ्या वानरांना असं झालं की आम्ही कोणासाठी युद्ध केलं, तिला बघायचंय आम्हाला, म्हणून ती वानरं सगळी पुढे पुढे येत होती. तेव्हा रामचंद्र म्हणतात तू पालखीतनं कशाला येते, चालत ये ना. म्हणजे त्या सगळ्यांना आनंद होणार आहे ना, म्हणून पालखीतनं पाय उतार झालीये, खाली उतरली आणि प्रभू रामचंद्रांकडे येते. कशी येते हो, पुलकित काया नयनी अश्रू, पुलकित काया नयनी अश्रू सानंदेती ध्यानी, पुलकित काया नयनी अश्रू सानंदेती ध्यानी, पतिवंदना करण्या आली, पतिचरण दर्शना आली, परिती मागे हटली, साधुती कमल प्रभू आज मला प्रभूच्या चरणाचं दर्शन होणार म्हणून अत्यंत आनंद झालेले आमच्या सीतामाई प्रभू चरणाचं दर्शन घ्यायला म्हणून आली. नयनामध्ये अत्यंत आनंदाश्रू होते, मन असे उन्नत उत्साही झालेलं होतं. आणि ती दर्शन घेणार एवढ्यामध्ये 2 पावलं मागे आली. का बरं, अंतरीच्या खुणा आपल्यालाच कळतात. प्रभूंनी तोंड फिरवलंय हे तिने बघितलंय. आणि असं काय झालंय, कारण प्रभू रामचंद्रांनी तिला त्यावेळी काय सांगितलं की रघुकुलाची जी कीर्ती बंदवान होती तिला मी मुक्त केलंय. आता तू भरताकडे जा, नाही तर विभीषणाकडे राहा, तुझी तू मुखत्यार आहेस कुठे जायला. म्हणजेच मी तुझा स्वीकार करणार नाही हे प्रभूंनी तिला नकळत सांगितलं.
पण हे शब्द एखादं तापत शिशाचा रस कानात ओतावा असं आमच्या सीतामाईला झालं. आणि ताबडतोब लक्ष्मणाला तिने अगदी काष्ट इथे तयार करायला सांगितलं. आणि ती म्हणतीये की माझं हे जो दोष मला लागलाय की मी परपुरुषाकडे राहिले, आता माझा हा कलंक कोण घालवेल? तर अग्नीच घालवेल. पावक नष्ट करेगा मेरा कलंक. मग त्याच्यावरती उदाहरण देते की ज्वाले में रहकर जलकर सोना अधिक चमकता है. जसं सोनं हे तावून सुलाखून निघालं की अजून जसं झळाळी येते, तसं माझ्या शीलाला झळाळी येणारे या अग्नी प्रवेश करून. म्हणून अग्नी दिव्य सुद्धा तिने आपल्याला केलेलं दिसलं. पण तिने प्रभू रामचंद्रांना असा प्रश्न विचारला नाही की तुम्ही माझ्यावर असा संशय का घेता. कारण तिला खात्री होती की प्रजेनी असं म्हणू नये म्हणून राम असं म्हणतो. मी पवित्र आहे, पावन आहे हे ते जाणतात. कारण राम आणि सीता हे अनुरूप जोडपं होतं बरं का. अनुरूप म्हणजे फक्त अनुरूप लग्नाची विवाह संस्था असून चालत नाही. तिथे मन जुळली पाहिजे. अनुरूपता कशी असते हो? आमच्या वंदनीय मावशी केळकर समितीच्या त्या नेहमी रामायण सांगताना एक उदाहरण सांगायच्या की अनुरूपता कशी असते आणि समरूपता कशी असते. तर एका पितळी डब्यात तुम्ही साखर ठेवली आणि एका प्लॅस्टिकच्या बरणीत तुम्ही साखर ठेवली. 15 दिवस नाही, महिनाभर ठेवली, पण दोन्ही सारख्याच असतील, त्या समरूप आहे. पण अनुरूप कसा? ज्यावेळी तुम्ही लिंबाचा रस किती आंबट असतो, जरा साखर झाली की आपलं तोंड वाकडं होतं, आंबट होतं. नाही दाखवलं तरी आपण ज्यांच्याकडे सरबत पितो त्यांना सांगतो नाही छान झालंय, पण आंबट असलं तर आपला चेहराच सांगतो. पण त्या आंबट सरबत लिंबाच्या रसात जर साखर घातली आणि त्या दोघांपासून जो सरबतासारखा मधुर असा जो पदार्थ तयार होतो तो अनुरूप आहे. की दोघांची साथ एकरूप आहे, म्हणून दोघांच्या एकत्रीकरणाने जो तिसरा पदार्थ चांगला होतो त्याला अनुरूपता असं म्हणतात. आणि ही पती पत्नींमध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून रामरायाला सीतामाईंनी विचारलं नाही की तुम्ही मला अग्नी प्रवेश का करायला सांगताय, अग्नी दिव्य का करायला सांगताय. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष अग्निदेवानी सांगितलंय की ही सीता शुद्ध आहे, आणि तेव्हा रामरायांनी हे दोघांमध्ये काही हे आला नाही, विकल्प आला नाही. कारण पुष्पक विमानातून येताना अयोध्येला काय काय आम्ही पराक्रम केला हे सीतामाईला प्रभू रामचंद्र सांगत होते. म्हणजे सीतेनेही ते मनात ठेवलं नाही आणि प्रभू रामचंद्रांनी सुद्धा मनात ठेवलं नाही. इतकंही अनुरूप जोडपं होतं. म्हणून राम आणि सीता हे आपल्या जीवनात सुद्धा आदर्श असं जोडपं आहे. ज्या वेळेला राज्याभिषेक झालाय आणि सीतामाईला दिवस गेले, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा आनंद झालाय आणि सीतामाईला ते डोहाळे विचारताय. डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. सीता तुला काय डोहाळे लागले? तेव्हा ती म्हणतीये की मला वनात जावं, सगळ्या निसर्गरम्य वातावरणात राहावं, ऋषी मुनींचे आशीर्वाद घ्यावे असं वाटतं. आणि इतक्यामध्ये त्याच रात्री गुप्त हेराने येऊन सांगितलंय प्रभू रामचंद्रांना की एक परीट असं बोलतोय की रावणासारख्या परपुरुषाकडे राहणाऱ्या म्हणजे तुमची सगळी जनता तुमचं कौतुक करतेय, तुमच्या पराक्रमाचे पोवाडे गातीये. परंतु असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र त्याला सांगतायत की माझ्या प्राणांची तुला आण आहे, परंतु काय झालंय ते मला सांग. तेव्हा तो सांगतोय की एक यशकिंचित परीट असं म्हणाला त्याच्या पत्नीला, मी काही राम नाहीये दुसरीकडे राहणारी स्त्री घरात घ्यायला. असं ऐकलंय मात्र. आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलंय की उद्याच सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ नेऊन सोड.
म्हणजे प्रभूंचं सीतामाईवर प्रेम असल्याशिवाय का कुठे सोड सांगितलंय की तिला अशा ठिकाणी ठेव की तिला आसरा मिळेल. आज आपण अनेक जण असं करतात की रामाने सीतेचा त्याग केला, तिचा काही दोष नव्हता, असे प्रत्यारोप अनेक होत असतात. पण हे आरोप सीतामाईंनी कधी रामावर केलेत का? हा विचारच आपण करत नाही. आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाने जेव्हा सीतेला वनामध्ये नेले तेव्हा तिला असं वाटतंय की माझे डोहाळेच पुरवले जातात. पण हे खरं नाहीये. खरं काय आहे, जेव्हा लक्ष्मण सांगतो तेव्हा जी गदिमांनी 52 गाणी लिहिली त्याच्यामधलं सगळ्यात चांगलं गाणं कुठलं असेल तर मज सांग लक्ष्मणा जाऊ. ह्यात मध्ये सीतेचं खरं चरित्र आपल्याला दिसतं. म्हणजे क्षणभर तिला असं वाटतं की मला पतीने सोडलंय, पण तिचं मन सांगतं की तुला पतीने नाही सोडलंय, नृपतीने सोडलंय. राजाने तुझा त्याग केलाय, पतीने नाही केलेला. म्हणजे त्यावेळेला असं तिच्या मनातनं शब्द बाहेर येत आहे की आज करुणाकर कठीण कसा झाला. म्हणजे हिंदीमध्ये त्याला उलटी बाणी म्हणतात बरं का. म्हणजे आज अंधाराने सूर्याला गिळलाय का? अग्नी आणि पाणी ह्याच्यामध्ये अग्नी श्रेष्ठ ठरतोय का? असं माझं प्रभू रामचंद्र आज कसे असे वागले. अत्यंत विमल झालीये, पण त्यानंतर तिने त्या गाण्यामध्ये एकदाही राम म्हटलेलं नाही. रघुवीर, राघव हे शब्द तिने वापरले कारण ते राजा रामाचे शब्द होते, त्याचं नाव होतं ते. तिचा पती राम होता म्हणून ती लक्ष्मणाला काय निरोप देते की माझ्या विरहामध्ये तुम्ही नृपतीचं कर्तव्य विसरू नका. कारण सीतेला सोडल्यानंतर प्रभू रामचंद्र विफल झाले, विरहामध्ये डुबले आणि राजाचं कर्तव्य विसरायला नको म्हणून हा निरोप तिने पाठवला की माझा पती कसा आहे मला माहिती. परत जाताना ती काय सांगते की मी काही आत्महत्या करणार नाहीये. आज मुली लगेच आत्महत्या करतात, पण आमच्या पतिव्रता सीतामाईंनी काय सांगितलं आहे की रघुकुल जगेन रघुकुल दीपास आहे. रघुकुलाचा वंश माझ्या उदरी वाढतोय, त्याला मी जपेन. आणि उदाहरण दिलंय तिने की फळ लागलं की सुमन सुकून जातं की नाही, तसं आता माझा रोल संपलेला आहे. आता माझी भूमिका कुठली होतीये? मातेची सुरू होती. त्यामुळे मी रघुकुलाच्या दीपाला मी जपेन, जीवापाड जपेन. आणि एवढंच करून ती थांबली नाहीये, तर पुढे तिच्या चरित्रामध्ये रघुकुलाची सगळी ती जी त्यांची ख्याती आहे, त्यांची जी कीर्ती आहे ती त्यांच्यामध्ये तिने उतरवली, त्या दोघांमध्ये लवकुशांमध्ये. बरं जाताना तिने लक्ष्मणाला सांगितलंय की माझ्या तिन्ही सासवांना निरोप दे, माझा नमस्कार सांग. तू लहान आहेस म्हणून तू माझा आशीर्वाद घेऊन जा. आणि रघुरायांना माझं सांग की तुम्ही तुमचं नृपतीचं कर्तव्य विसरू नका. अशी ही सीतामाई की तिच्या प्रत्येक आयुष्याचा जर आपण दृष्टिकोन बघितला तर केवळ रामचंद्रांसाठीच तिचं जीवन होतं. आणि पुढे जेव्हा लवकुशांचं आणि रामरायाचं युद्ध झालं त्यावेळेस सुद्धा पुन्हा प्रजेनी स्वीकारायला हवं म्हणून पुन्हा अग्निदिव्य सांगितलं. तेव्हा ती म्हणते की आता माते, धरणी माते, आता माझ्यामध्ये ही शक्ती राहिलेली नाही, मी किती वेळा अग्निदिव्य करू. आता मी जर खरी पतिव्रता असेल तर तू मला तुझ्या उदरात घे. आणि खरोखर त्यावेळेला पृथ्वी धरणी दुभंगली आणि एक सिंहासन वरती आलं आणि त्या सिंहासनावर आमची सीतामाई बसून धरणीने तिला पोटात घेतलं. अशी आमची सीतामाई. म्हणून प्रभू रामचंद्रांचं नाव घेताना सीताकांत स्मरण जय जय राम का म्हणतो आपण? कारण सीतेशिवाय रामच नाहीये, सीता ही शक्ती आहे. म्हणून सीता नसेल तर रामरायाचं आयुष्य फुकट आहे. म्हणून एकदा गांधीजींच्या भाषणामध्ये गांधीजींनी सांगितलं होतं की प्रत्येक स्त्री ही सीता व्हायला पाहिजे. तेव्हा एका स्त्रीने उभं राहून विचारलं की मग तुम्ही पुरुषांना का सांगत नाही राम व्हायला पाहिजे? तेव्हा गांधीजींनी त्या बाईला उत्तर दिलं
की सीता जर घरात घडली तर राम आपोआपच होईल. रामाला वेगळं घडायला लागणार नाही अशी आमच्या सीतामाईची महती आहे. म्हणून सीता कांत स्मरण जय म्हणून खरी पतिव्रता असणारी, कुठलंही आपल्या पतीला दूषण न देता सगळं सहन करणारी, पतीच्या आनंदात आनंद मानणारी अशी ही पतिव्रता सीतामाई. तिचं आख्यान सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून स्त्री जन्म जरी झाला तरी आपण पतिव्रता आहोत का? आपण तसं वागू शकतो का? 6 गुणांपैकी आपण एक गुण आपल्यामध्ये मांडवू शकतो का? असा आपण जर विचार केला तर आपल्याला स्त्री जन्म मिळाला म्हणून अजिबात उदास वाटणार नाही. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये जनाबाई सांगतात.